का म्हणतात? शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गानं कोणीही रोखू शकणार नाही. इथून जर जागा सोडली तर हे सरकार हमला करतंय, पुन्हा मोडून जनता मंत्र्यांची जागा ही आंदोलनासाठी. या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणी रोखू शकत नाही. शांततेत आंदोलन करायला प्रयत्न केला तर ज्यांना आपल्या गावात येता येणार नाही, त्यांना आपल्या जिल्ह्यात जागा येता येणार नाही. यामुळं शांततेत इशारा पण दिलाय की महाराष्ट्रात थोड़ा नीचे रखो. बघा एवढी ताकद नाही त्यांच्या. आता गेला आता ते शोभा राहिला या आंदोलनाचा. कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलनाकडून पण नाही. राजकारण झालं आपण विद्यार्थी म्हणून लढायचं बाकी लोक पक्ष सोडून देतील आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीशी तुम्ही ते व्हिडिओ बघितले सगळे. आंतरवालीमध्ये जे झाल्याच्या नंतर महाराष्ट्र पेटला होता. आंतरवालीमध्ये झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काही घटना, आंतरवालीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला लोकांमध्ये निर्माण झाला आहे सगळ्यामध्ये, त्याच परिस्थितीच्या घटना इथे तसंच काहीतरी इथं घडले असं वाटतंय. आपण गोरगरिबांनी आणि त्या गोरगरिबांच्या लेकरांचे मुर्दे पण सरकार करायला त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान बीजेपीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाला वाटत होतोय. भाजपमधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठं मानायचं, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूला राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतं त्यावेळेस पक्ष बघू नका, तर लेकरं बघा. हे खूप महत्त्वाचं आहे देशासाठी. राजीनामा नाही झाला तर तुम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती या इथं आता काय आहे, हे आमचं निवेदन आहे. आमच्या आंदोलनाची पद्धती